आणि जेव्हा तो आला त्यावेळेस डिरेक्टरचं किंवा ॲक्टरचा काय रिस्पॉन्स होता? कारण ॲक्टरला एक काम करण्याची सवय लागलेली असते एका पद्धतीमध्ये, एका प्रकारे. तर ती मोडताना किंवा डिरेक्टरचे काय रिस्पॉन्स होते? वेगवेगळ्या डायरेक्टर्स बरोबर काम करत असताना त्या डायरेक्टरची एक पद्धत असते काम करण्याची. मुळातच आमचा असा अप्रोच असतो किंवा माझी एक जी पद्धत असते आणि त्याची जी पद्धत असते, आम्ही ऑलमोस्ट एकमेकांची पद्धत त्या प्रोसेसमध्ये समजून घेत असतो मुळात सुरुवातीला. बिकॉज जसं त्यांनी मला स्क्रिप्ट दिली आणि मग मी स्क्रिप्ट वाचन प्रॉपर झालं की मग मी माझे काही इनपुट्स सांगतो किंवा मला काय वाटलं ऑनेस्टली ती मी त्याच्याबरोबर गोष्ट शेअर करतो. त्यानंतर त्याला काय अपेक्षित आहे त्याच्या कॅरेक्टर्स कडून ते तो मला सांगतो. आणि मुळातच ऑब्व्हियस आहे याच अंगाने मी जेव्हा वाचन करतो तेव्हा ऑब्व्हियस आहे याच अंगाने मी सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. मग माझे जे पॉइंट्स आहेत ते मी कॅरेक्टरच्या अनुषंगाने मी त्याच्यासोबत शेअर करतो आणि नंतर मग आम्ही प्रॉपर 1 पेजवर येऊन ती मग मी प्रोसेस स्टार्ट करतो. आणि मग जसं मी सांगितलं की त्या नटाचे प्लसेस मायनसेस काय आहेत त्यानुसार मग ती प्रोसेस तयार होत असते. माझी एक पद्धत ठरलेली आहे किंवा माझा एक आपला एक सिलेबस आहे, पण तो सिलेबस त्या नटानुसार पण बदलत असतो. आणि आता जसं मी मेघना गुलजारांबरोबर काम केलं जेव्हा आता सॅम बहादूर करत असताना, तेव्हा त्या असं मला पहिलं जेव्हा आमचं इंट्रोडक्शन सेशन होतं, इंट्रोडक्शन म्हणण्यापेक्षा माझी फर्स्ट मीटिंग जेव्हा होती त्यांच्यासोबत तेव्हा मी RSVPच्या ऑफिसमध्ये गेलो आणि दुपारची वेळ होती आणि सो त्या मला म्हणाल्या की मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की मी अशा पद्धतीचं काही आतापर्यंत केलेलं नाही आता माझ्या प्रिव्हियस फिल्म्स पर्यंत, पण मला हे करायचं आहे आणि मला हे समजून घ्यायचं आहे मुळात काय असतं. त्याच्यानंतर मग मी त्यांना काही एक्झाम्पल्स दिले आणि मी कशा प्रकारची माझी जी पद्धत आहे ती मी त्यांच्यासोबत म्हणजे प्रॉपर शेअर केली. आणि मुळात म्हणजे सांगताना मी या गोष्टीचं म्हणजे काय म्हणूया ही गोष्ट लक्षात ठेवली की बाबा ती एकतर मेघना गुलजार आहे, त्यांनी ह्या पद्धतीचा सिनेमा केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आणि माझ्या आवडत्या पण डिरेक्टर आहेत त्या, वन ऑफ द ज्या काही माझ्या फेवरेट डिरेक्टर्स आहेत त्याच्यापैकी त्या पण एक डिरेक्टर आहेत. सो त्यांच्यासोबत मी ही गोष्ट सांगत असताना त्याच्यापूर्वी मी गोष्टीचं म्हणजे मुळात त्या गोष्टीकडे फार लक्ष ठेवून बोलत होतो की म्हणलं मॅम तुम्ही आत्ता सॅम बहादूर आता आपण प्री प्रोडक्शन मध्ये जेव्हा आपण काम करतोय त्याच्या आधी तुम्ही एक फोटोशूट केलेलं आहे आणि मी तेव्हा जॉईन करायचं होतो प्रोजेक्ट. सो म्हणलं तुम्ही फोटोशूट केलेलं आहे आणि म्हणजे विकीचं फोटोशूट त्यांनी केलं होतं. म्हणजे सॅम मानेकशॉची एक फेमस एक इमेज आहे की ते एका टेबलवर बसलेले आहेत, आर्मी पोशाखात आहेत आणि टेबलवर आणि ते काहीतरी ऑफिसमध्ये काम करतायत आणि एका हातात त्यांचे स्पेक्ट्स आहेत आणि एका हातात पेन आहे आणि ते असं आणि ते बघतायत. सो ती एक इमेज होती आणि त्यांनी ते लॉन्च म्हणजे बेसिकली पोस्टर लॉन्च झाला होता त्या दरम्यान त्यांनी काहीतरी फोटोशूट केला होता. सो मी तो फोटो काढला मोबाईलवर आणि मी त्यांना ज्याच्यामध्ये विकी आणि त्यांचा फोटो सॅम मानेकशॉचा फोटो असा दोघांचा फोटो तिथे होता त्यात. सो मी तो फोटो त्यांच्यासमोर असं दाखवला आणि मी सांगितलं की हा फोटो ओरिजिनल फोटो तुम्ही बघा आणि विकीचा फोटो बघा आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळं सेम आहे, ऑलमोस्ट सगळं सेम आहे, पण यांच्या हाताची एनर्जी बघा आणि विकीच्या हाताची एनर्जी बघा. त्यांनी पेन कसा पकडलाय ते यांनी मिमिक केलंय, पण त्यांचा एनर्जी पॉइंट बघा, त्यांनी एनर्जी कशा प्रकारे डिवाइड केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या हाताचा फोर्स बघा आणि याच्या हाताचा फोर्स बघा, तो तुम्हाला लाईट दिसेल आणि त्यांचा प्रॉपर ऍक्च्युअल फोर्स दिसेल. हा मायन्यूट चेंज आहे. हा जर त्यांनी लक्षात ठेवला असता तर आणखी हा फोटो त्याची म्हणजे तो एनहान्स झाला असता आणि तो छान वाटला असता. सो ह्या गोष्टींवर आम्ही काम एनर्जी लेवल कॅप्चर केली जाते. एनर्जी लेवल जे आपण जेव्हा थिएटरमध्ये आपण जेव्हा म्हणतो तेव्हा थिएटरमध्ये आपण या गोष्टीचा विचार करतो की बाबा इथे तुम्हाला ती एनर्जी डिवाइड झाली पाहिजे किंवा कितीतरी लोकांचं म्हणजे ग्रोथ ऑफ स्किन थिएटरमध्ये हीच गोष्ट प्रामुख्याने आहे की तुमचा एक एनर्जीचा सोर्स असतो, पण तो एनर्जीचा सोर्स तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये त्या याच्याने लीड करायचा असतो आणि मग तो तुम्हाला त्या एनर्जी सोर्स मधनं तो तुमचा प्रत्येक अंगामध्ये त्या ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करत आहात तुमच्या बॉडीच्या
माध्यमातनं त्यातनं तुम्हाला तो फोर्स क्रिएट करायचा असतो आणि त्या गोष्टीला तो फोर्स जातो. तर तो फोर्स तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. तेव्हाच मग त्या प्रत्येक गोष्टीला तसं काय म्हणूया ती एनर्जी मिळते, ती इंटेन्सिटी मिळते. ती मिमिक नाही होत. तेव्हा ते मॅडम काय बोलल्या? मग त्यांना ते कदाचित आवडलं, त्याच्यामुळे त्यांनी मला कंटिन्यू केलं. म्हणजे त्यांना इंटरेस्टिंग वाटलं असेल. मग आम्ही प्रॉपर कामच करायला लागलो. मग त्यांचे काही रिसर्च मटेरियल्स होते ते मला प्रोव्हाइड केले. त्यांची एक स्वतःची रिसर्च टीम असते. पण मी जसं सांगितलं की माझी स्वतःची पण एक टीम असते आणि आम्ही मग त्या गोष्टींवर काम करतो.